हे प्रेस द लॉर्ड कॅरम फॅमिली. मला माहिती आहे आता जी वर्शिप झाली आपल्या वर्शिपरने जी वर्शिप घेतली त्याद्वारे तुम्ही आता ब्लेस झालाय आणि नक्कीच खूपच छान त्याने आराधना केली. आता आपण वचनामध्ये जाऊया त्या अगोदर आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया आपल्या वचनासाठी. धन्यवाद 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 येतो परमेश्वरा. प्रभू हे जे काही प्रभू आराधना प्रभू आम्ही केली परमेश्वरा, जसं वचन सांगतं परमेश्वरा की प्रभू तू सत्याने आणि परमेश्वरा प्रभू आत्म्याने आराधना करतो प्रभू. त्यांची तू प्रभू त्यांना तू सीख करतो परमेश्वरा, त्यांना तू त्यांची खोज करतो परमेश्वरा. हो प्रभू आम्ही जी आराधना केली परमेश्वरा प्रभू तुझं प्रभू आज प्रभू पवित्र आत्म्याने तुझं वचन परमेश्वरा आज ह्या मिनिस्ट्रीद्वारे प्रभू आमच्याकडे तू आणलं तसे धन्यवाद येतो परमेश्वरा. आणि जे काही प्रभू वचन आम्ही आता पाहणार परमेश्वरा ते वचन परमेश्वर आमच्या लाईफ मध्ये तू ते कार्य प्रवेश करू दे परमेश्वरा. हो प्रभू धन्यवाद येतो प्रभू. जे प्रभू वर्शिप केलं त्यासाठी धन्यवाद येतो प्रभू. ख्रिस्ताच्या नावात बघतो म्हणतो ऐक आमेन. चालेल, आपण आता आपलं जे आजचं सर्मन आहे ते म्हणजे सोविंग म्हणजे पेरणी करणे. आपण आता बघणार आहे की पेरणी करणं का असतं आणि काय असतं आणि पेरणी करणं किती इम्पॉर्टंट आहे बरोबर आहे. आणि पेरणी कधी करायची, कुठं करायची आणि किती प्रमाणात करायची ते पण आपण बघणार आहे बरोबर आहे. तर आपण बघूया सोविंग नेमकं काय आहे आणि त्यासाठी आपण पहिलं बघूया की बायबलमध्ये पहिलं कोणी सो केलं होतं. आय त्यासाठी आपण जाऊया उत्पत्ती याचा 26वा अध्याय वचन 12 आणि 13. तिथं आपण बघूया की बायबलमध्ये पहिला मनुष्य कोण होता ज्यांनी पेरणी केली. उत्पत्ती त्याचा 26वा अध्याय वचन 12 आणि 13. इसाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून तो मोठा संपन्न झाला. तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण पेरणी करतो तर आपण कापणी पण करतो. आणि इथं लिहिलं की त्यांनी जेव्हा कापणी केली तर त्याचं फळ त्याला भेटलं, त्याचं पीक भरपूर टाईम त्याला भेटलं. पण त्याच्या अगोदर काय झालं ते आपण बघूया की त्याच्या अगोदर नेमकं काय झालं होतं. त्याच्यामुळे आपण 26वा अध्यायच आपण दुसऱ्या वचनापासून वाचूया ते 5व्या वचनापर्यंत. उत्पत्ती याचा 26वा अध्याय वचन 2. तेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, खाली मिस्रात जाऊ नकोस, मी सांगेन त्या देशात राहा, त्या देशात उपरा असा राहा, मी तुझ्या बरोबर असेल आणि तुला आशीर्वादित करेन, कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन आणि मी माझा बाप तुझा बाप अब्राहम याच्याशी वाहिलेली शपथ खरी करीन. मी आकाशातील तारेनितकी तुझी संतती वाढवीन, हे सर्व देश तुझ्या संततीला देईन आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. कारण अब्राहमाने माझा शब्द मानला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले. तर आपण इथं बघतोय पहिलं जे आपण वचन बघितलं तिथं आपण बघतोय की त्यांनी फळ आणलं. पण त्याच्या अगोदर जर आपण बघितलं की देव त्याला पहिलं ब्लेस करतोय. म्हणजे तिथं आपण बघितलं की देव जो आहे तो त्याला पहिलेच ब्लेस करून ठेवले. कशात? आपल्या आपल्या याच्यात फायनान्समध्ये पण म्हणतो, त्याच्या आर्थिक लाईफमध्ये, त्याच्या शारीरिक लाईफमध्ये. पण जर आपण त्याच्याच जर थोडं पुढे गेलो 13वं वचन आपण वाचूया. तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. तो नंतर थोर झाला आणि त्याच्यानंतर तो संपन्न झाला असं लिहिलं. म्हणजे त्याच्या अगोदर जेव्हा देवाने त्याला ब्लेस केलं होतं तेव्हा त्याच्याकडे काहीच नव्हतं. म्हणजे देव जेव्हा ब्लेस करतो तेव्हा आपली जबाबदारी असते की आपण किती सो करतो. तेव्हा त्याच्याकडे काहीच नव्हतं तरी पण त्यांनी सो केलं आणि त्याचं पीक त्याला भेटलं. तेव्हा त्यांनी पेरणी केली बरोबर आहे. तेव्हा त्यांनी काय म्हणतो, व्हॉट वी कॉल सो इन मराठी, पेरणी केली बरोबर. मग त्याच्याकडे जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा त्यांनी पेरणी केली. मग आता आज पण लोक म्हणतात की माझ्याकडे काहीच नाही मी कसं काय देऊ. तुमची पेरणी फक्त तुमचे पैसे नसतात. तुमची पेरणी तुमचा टाइम असतो, देवासोबतचं नातं असतं. तुम्ही जे काय पेरता ते कधी वाया नाही जात. त्यासाठी आपण बघूया की ते पेरणीचा टाइम, आता आपण जसं बोललो की टाइम कधी पेरणी करायची बरोबर आहे. यांनी जी पेरणी केली ते त्याच्या घटीमध्ये पेरणी केली, म्हणजे ज्याच्याकडे काहीच नव्हती तेव्हा त्यांनी पेरणी केली आणि त्याचं फळ मग त्यांनी बघितलं की त्या भरपूर याच्यात त्यांनी फळ आणलं. परत आपण ते वचन वाचूया 13वं. तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. तो थोर झाला आणि उत्तरोत्तर त्यांनी काय केलं,
उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून तो मोठा संपन्न झाला. संपन्न झाला. बरोबर आहे. म्हणजे तो एवढा प्रॉस्परस झाला की त्यांनी जेवढं पीक त्यांनी सो केलं होतं त्याहून अधिक त्याला भेटलं. त्याचा अर्थ आहे आय मीन म्हणजे आपलं जर आता पीक आपल्याला जास्त प्रमाणात पाहिजे तर आपण कधी सो करायचं आता हे तुमच्या हातात आहे. जर तुमच्याकडे आता काही नाहीये तर हीच तुमची खरी वेळ आहे आता पेरणी करायची. बरोबर आहे. त्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया आमोस याचा 3रा अध्यायामध्ये बघूया की नेमकी पेरणी कुठं करायची, काय करायची, ह्या व्हिडिओमध्ये आपण सहज सगळं काही हे कव्हर करणार आहोत. त्यासाठी आपण जाऊया आमोस याचा 3रा अध्याय वचन 7. आमोस याचा 3रा अध्याय वचन 7. प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेश यांना कळवल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही. इथं आपण वाचतो की देव जेव्हा बोलतो तेव्हा तो त्याच्या प्रॉफिटला बोलतो. बरोबर आहे. त्याच्या संदेशांना बोलतो की काय करायचं आणि काय नाही. त्याच्यामुळं जर तुमचा प्रॉफिट तुमच्याकडे भेटलेला आहे तुम्हाला आणि तुम्हाला माहिती की तो खरा प्रॉफिट आहे मग तुम्हाला तिथं सो करणं गरजेचं आहे. आय मीन त्यासाठी आपण जाऊया ड्यूट्रोनॉमी म्हणजेच अनुवाद याचा 18 अध्याय 17 ते 19. अनुवाद 18, 17 ते 19 आपण वाचूया. अनुवाद त्याचा 11वा अध्याय वचन 17 ते 19. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, हे लोक म्हणतात ते ठीक आहे, मी त्यांच्यासाठी त्यांच्या भावबंधातून तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन. त्याच्या मुखात मी आपले वचने घालीन आणि त्यांना ज्या आज्ञा मी देईन त्या सगळ्यात तो त्यांना निवेदन करीन. तो माझ्या नावाने बोलेल. ती वचने जो कोणी ऐकणार नाही त्याला मी जाब विचारेन. बरोबर आहे. म्हणजे जर आपण याचं पहिले जर वाचलं जेव्हा आपण जेनेसिस मध्ये गेलो, उत्पत्तीमध्ये होतो, तेव्हा जेव्हा देव बोलला तेव्हा त्यांनी पेरणी केली. सेम तसंच जर आपण आता आमोस बघितलं, अनुवाद बघितलं तर त्याच्यात पण तेच सांगतो. जेव्हा प्रॉफिट बोलतो तेव्हा पेरणी करण्याची गरज आहे. जेव्हा संदेशा जेव्हा बोलतो तेव्हा तुमच्याकडे काही नसलं तरी तेव्हा तुम्ही तुमचं जे काही प्रिय असेल ते त्याला जेव्हा देता तेव्हा तुमचे जे ब्लेसिंग असतात ते ब्रेक होतात आणि तुमच्याकडे येतात. आय मीन ते तुमचं ब्रेक थ्रूचं कारण असतं. बरोबर आहे. आय मीन त्याच्यामुळे आजकाल जर आपण मोठे संदेश ते पाहिले तर जेव्हा ते प्रोफेसी करतात किंवा शिकवतात तर भरपूर लोक येतात आणि त्यांच्या हातात पैसे देतात, त्यांच्या समोर पैसे टाकतात. ती काय लाच आहे का? नाही, ती लाच नाही. ते त्या लोकांना समज आहे की ह्या त्या शब्दांचा अर्थ काय आहे, हे शब्द किती महत्वाचे, त्याच्यामुळे ते जातात आणि मग त्यांचे पैसे त्यांच्या समोर टाकतात आणि ती एक करार होतो त्यांच्यामध्ये आणि मग ते त्याचं ब्लेसिंग घेऊन येतात. बरोबर आहे. त्यासाठी आपण पुन्हा एक वचन बघूया. 1 शमूएल त्याचा 2रा अध्याय आणि 20वा वचन. त्याच्यात शमूएल त्याच्यात आपण बघूया की देवांनी काय कृत्य केल्यावर आपल्याला किंवा अशी कोणची ट्रिक आहे जी देवाला खुश करते. 1 शमूएल त्याचा 2रा अध्याय वचन 3. 2रा अध्याय वचन 20. वचन 20. एलीने एलकाना व त्याची स्त्री यांना असा आशीर्वाद दिला की तुम्ही मागून घेतलेला परमेश्वराच्या स्वाधीन केलेला त्याबद्दल परमेश्वर तुला या स्त्रीपासून संतती देवो. मग ती उभायता आपल्या घरी गेली. जर आपण हे हा जर अध्याय जर तुम्ही नीट वाचला तर हन्ना आणि तिचा नवरा दोघं पण तिथं बसलेले असतात. ते देवाच्या भावनात असतात, देवाच्या दासासोबत ते तिथं बसलेले असतात आणि जेव्हा ते देवाच्या दासाचे वचन ऐकत असतील तेव्हा त्यांना मग ट्रिक माहिती होत असेल. बरोबर आहे. मग त्याच्यामुळेच जेव्हा देव तिला ब्लेस करतो, बरोबर, जेव्हा देव तिला ब्लेस करतो तेव्हा तो जो पुत्र आहे, जो शमूएल आहे, तोच सेम पुत्र तो त्याला डेडिकेट करते, देवालाच देते. आणि ही ट्रेक त्याला कुठं माहीत झालं? तिच्या दासापासून. कसं काय? कारण की देव त्याच्या प्रॉफिटला बोलणारे देव. बरोबर. कारण की आपण त्यासाठी पुन्हा एक वचन बघूया. योहान याचा 3रा अध्याय 16वा वचन की ही ट्रिक जी आहे ती हन्नाला माहिती झाली, पण ही ट्रिक देवाने नंतर अप्लाय केली, पण तरी तिला त्याच्या अगोदर माहिती झाली. योहान याचा 3रा अध्याय वचन 16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आमेन.
जर आपण इथं बघितलं की देवाने पण एकुलता एक पुत्र दिला, पण हेच आपण वचन वाचतो ते नवीन करारामध्ये वाचतो. आणि जर जुन्या करारामध्ये आपण गेलो तर तिथं लिहिलं की हन्नाने तिचा एकुलता एक पुत्र दिला आणि त्याच्यानंतर तिने भरपूर जणांना जन्म दिले. आमेन. जेव्हा तुम्ही तुमचं पुत्र देता, जेव्हा तुमचं जे तुमच्याकडे खूप चांगली, ज्याच्यावर तुम्ही खूप प्रेम करता अशी गोष्ट त्याच्याकडे देतात, तेव्हा तुमच्याकडे जी ब्लेसिंग येते ती भरपूरतेमध्ये येते. जर तुम्हाला फायनान्स नाही तुमच्या याच्यात, जर तुमच्याकडे फक्त खिशामध्ये फक्त 100 रुपये असतील, जर तुम्ही ते पण सो करताय तर तुमचे लाख आज तुम्हाला भेटणार आहे, तुमचे करोड आज तुमच्यापर्यंत येते. Amen. आमेन. जर तुम्हाला घटीमध्ये जेव्हा तुम्ही सो करता, जेव्हा तुमची जी प्रिय गोष्ट आहे की तुम्ही ते सोडायला पण तुम्ही ते रडताल, अशी एवढी प्रिय गोष्ट जर तुम्ही देवाला देताय तर ती गोष्ट तुम्हाला मल्टिप्लाय होऊन तुमच्याकडे येणार आहे. Amen. आमेन. तर तसंच आपण बघूया की सोविंग जे म्हणजे पेरणी करणे ते आपलं हिलिंगला किंवा आपल्या काय म्हणतो आपण हिलिंगला आरोग्याला कसं आणतं. बरोबर आहे. त्यासाठी आपण जाऊया मत्तई याचा 13वा अध्याय आणि 19 वचन. मत्तई त्याचा 13वा अध्याय. नाही, 1 मिनिट. हिलिंग सॉरी, दुसरा किंग, सेकंड किंग, दुसरे राजे 5वा अध्याय वचन 5 ते 10. दुसरा राजे अध्याय 3 वचन 5 ते 10. दुसरा राजे 5वा अध्याय आणि 5वं वचन ते 10. दुसरा अध्याय दुसरे राजे अध्याय 5 वचन 5. आरामाच्या राजाने म्हटले, जा तर मग मी इस्रायलाच्या राजाला पत्र देतो. मग तो माणूस 10 किक्कर चांदी, सोन्याची 10,000 नाणी व 10 पोशाख घेऊन निघाला. आपण जर इथं वाचलं किंवा बघितलं तर तो राजा जो आहे तो जे धन आहे तो कोणाकडे घेऊन येतो, पुन्हा एकदा आपण वाचूया. आरामाच्या राजाने म्हटले, जा तर मग मी इस्रायलाच्या राजाला पत्र देतो. मग तो माणूस 10 किक्कर चांदी, सोन्याची 10,000 नाणी व 10 पोशाख घेऊन निघाला. तो ते जे धन आहे ते त्याच्या प्रॉफिटकडे घेऊन येतोय तो. आणि मग प्रॉफिट कडून तो की इच्छा बाळगतोय की त्याने त्याच्यावर हँड करावा आणि मग त्याने हिलिंग बघावा. पण जेव्हा तो प्रॉफिटकडे जातो, याच्याकडे जातो, तेव्हा प्रॉफिट त्याला भेटत पण नाही. पण त्याच्याशी वचन फक्त तो एका दासाला पाठवतोय, म्हणतो जा आणि ते 7 वेळेस डुबकी मार. बरोबर आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही एका दासाकडे जाता किंवा एका संदेशाकडे जाताय, तो संदेशा त्याचे शब्द तुमच्या ब्लेसिंगचं कारण होते, तुमच्या आरोग्याचं कारण होते. आय मीन जसं इथं जर आपण पाहिलं की त्यांनी सगळं त्याचं जे धन होतं ते त्यांनी सो केलं कोणामध्ये, प्रॉफिटमध्ये. जेव्हा तुम्ही एका प्रॉफिटमध्ये संदेशामध्ये तुमचं सीड सो करता, पेरणी करता, तर तुम्ही ती कापणी पण मोठ्यामध्ये बघता. आय मीन म्हणजे तुमची कापणी जी ती प्रॉफिटकडे, जर तुम्ही प्रॉफिटमध्ये जर पेरणी करताय तर निश्चित तुम्हाला तुमची कापणी मोठी बघायला भेटेल. आय मीन. आणि आता पेरणी जी ती कशी करायची ते आपण बघूया आणि कुठं करायची. बरोबर. आता मी म्हटलो प्रॉफिटमध्ये करायची, पण त्यासाठी आपण वचन पण बघूया की मत्तई याचा 13वा अध्याय आणि वचन 3 ते 9. मत्तई याचा 13वा अध्याय वचन 3 ते 9. यास तो मी त्याच्या बरोबर दाखल्यांनी बोलतो, कारण ते पाहत असता पाहत नाही आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजत नाही. यशाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे तो असा की तुम्ही ऐकाल तर करे परंतु तुम्हाला समजणार नाही व पाहाल तर करे परंतु तुम्हाला दिसणार नाही. कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत, यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये व वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये. पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत, आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हाला खचित सांगतो की तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्यास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही. आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकण्यास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही. आता तुम्ही पेरण्याचा दाखला ऐकून घ्या. कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तो हा आहे. आमेन.
आपण इथं वाचलं आणि बघितलं की राज्याचा संदेश जर कोणी सांगत नाही तर त्याच्याकडं हे नाही. पुन्हा एकदा आपण ते शेवटचं वचन वाचूया. कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तो हा आहे. म्हणजे राज्याचे वचन जे ते तुमचं ब्लेसिंग आणते, बरोबर आहे. जेव्हा तुम्ही राज्याचं वचन ऐकता तेव्हा ती ब्लेसिंग जी ती तुमच्यामध्ये येते आणि ते राज्य, देवाचं राज्य जे ते तुमच्यामध्ये येतं. त्याच्यामुळे जेव्हा जर तुम्ही कोणत्या संदेश त्याला जर जॉईन आहात तर राज्य तुमच्याकडे येईल. आणि आपल्याला माहिती आहे की चर्चचे मूलभूत 3 बेस असतात. पहिलं म्हणजे संदेष्टा, ॲपॉस्टल अँड टीचर. आणि त्यात जर तुम्ही संदेष्टा म्हणजे ते जे कॉलिंगमध्ये ते येतं आणि ते जो भाग आहे किंवा ते जे सर्मन आहे ते आपण नंतर बघू की देवापासून कॉलिंग कोणती आणि येशूपासून कॉलिंग कोणती, पित्यापासून कॉलिंग कोणती आणि पुत्रापासून कॉलिंग कोणती. त्याच्यामुळं आपण जेव्हा आता प्रॉफिटबद्दल बघतोय, जर आपण प्रॉफिटमध्ये जर शो करतोय, जर तुम्ही कोणत्या चर्चसोबत जॉईन आहात तर ते चर्च जर तुम्हाला किंगडमबद्दल शिकवत नाही किंवा त्याच्या राज्याबद्दल शिकवत नाही तर तुम्ही तुमच्या ब्लेसिंग पासून मुक्त आहे अजून. पण जर ते तुम्हाला किंगडम बद्दल शिकवते, देवाच्या राज्याबद्दल शिकवते तर नक्कीच तुमची ब्लेसिंग आता जवळ आहे. त्याच्यामुळे आपलं चॅनलचं नाव पण किंगडम रेव्होल्युशन नेशन आहे, कारण की देवाचं राज्यच तुम्हाला सुटकारा देऊ शकतं. त्याच्यामुळे आपण बघूया की नेमकी लँड कोणती. जर आपण आता अध्याय वाचला की जमीन कोणती, बरोबर. आपण बघूया की चांगली जमीन आणि पेरणी करणं हे 2 गोष्टी काय आहे. त्यासाठी आपण बघूया जेनेसिस उत्पत्ती याचा 2रा अध्याय वचन 2 ते 7. उत्पत्ती त्याचा 2रा अध्याय वचन 2 ते 7. देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपवले. केलेल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला. देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला. आकाश व पृथ्वी याची परमेश्वर देवाने उत्पत्ती केली. तेव्हाचा उत्पत्ती क्रम हा होय. परमेश्वर देवाने आकाश व पृथ्वी ही केली तेव्हा शेतातले कोणतेही उद्बीज पृथ्वीवर नव्हते आणि शेतातले कोणतीही वनस्पती अद्याप उगवली नव्हती, कारण परमेश्वर देवाने अजून पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करायला कोणी मनुष्य नव्हता. मात्र पृथ्वीवरून धुके जात असे व त्याने जमिनीच्या पृष्ठभागावर सिंचन होत असे. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला. जर आपण इथं बघितलं की आपण जर लँड सो करतोय म्हणजे जर पेरणी करतोय तर कोणत्या लँडमध्ये करतोय आपण ते बघतोय, बरोबर आहे. कोणत्या जमिनीत करतोय, ती जमीन कोणती पाहिजे. जर आपण हे वचन वाचलं की देव जेव्हा मनुष्य बनवतोय तर तो मातीपासून बनवतोय. त्याचा अर्थ की आपण जे ते मातीपासून बनलेले. म्हणजे माती जी ती मानवाला रिप्रेझेंट करते, दर्शवते. त्याच्यानंतर आपण बघूया की पेरणी करणे काय, हे एक आपण लक्षात ठेवूया की माती माणसाला रिप्रेझेंट करते म्हणजे दर्शवते. आणि त्याच्यानंतर आपण बघूया की पेरणी करणं काय, बरोबर. त्यासाठी आपण पुन्हा मत्तईमध्ये जाऊ. मत्तई 13:19. मत्तई त्याचा 13वा अध्याय वचन 19. कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तो हा आहे. मत्तई 13:19. कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तो हा आहे. याचा अर्थ असा होतो की पेरणी करणं जे किंवा सीड जे ते देवाचं वचन आहे. आणि आपण पहिलं बघितलं की लँड म्हणजे काय किंवा जमीन म्हणजे काय. जमीन म्हणजे आपण स्वतः आणि सीड जे ते देवाचं वचन, देवाचं राज्यातलं वचन. त्याच्यामुळं आपण जेव्हा वचन ऐकतो तर त्याचं फळ येणं गरजेचं आहे. जेव्हा ते वचन आपल्यामध्ये पेरलं जातं तेव्हा त्याचं आपण फळ आणतो. आणि आपल्याला माहिती की देवाचं राज्य गुज आणि गहन गोष्टी सांगणारे प्रॉफिट असतात. जर तुम्ही प्रॉफिट सोबत कनेक्टेड आहात तर तुम्ही त्याच्या
किंगडम सोबत कनेक्टेड आहात, त्याच्या रेव्हलेशन सोबत, त्याच्या प्रगटीकरण सोबत, देवाचं वचन जे प्रगट करतं, जे तुम्हाला ज्ञान देतं, त्यासोबत तुम्ही कनेक्ट होतात. आमेन. आणि त्याच्याद्वारे तुम्हाला सुटकारा येतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण एक लास्ट पॉइंट बघूया की किती अमाऊंट मध्ये आपल्याला सो करायला पाहिजे, की किती आपल्याला म्हणजे किती रित्यात किंवा किती पटीमध्ये आपल्याला सो करायला पाहिजे. आमेन. त्यासाठी आपण बघूया 2 ग्रंथिकारास त्याचा 9वा अध्याय वचन 6. तिथं आपण बघूया की आपल्याला किती दान जे किंवा किती ऑफरिंग जी ती आपण सो करू शकतो एका मॅन ऑफ गॉड मध्ये किंवा एका मिनिस्ट्रीमध्ये. 2 करीन याचा 9वा अध्याय वचन 6. हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो तो त्याच्या मानाने कापणी करीन, आणि जो सरळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करेन. म्हणजे पेरणी करणं जे ते तुमच्या हातात आहे. आमेन. तुमचा हातच तुम्हाला धनवान बनवू शकतो किंवा तुमचे ब्लेसिंग तुमच्या हातामध्येच आहे. किती अमाऊंट मध्ये जर तुम्हाला ब्लेसिंग पाहिजे हे तुमच्या हातात आहे. जर तुम्हाला जास्त अमाऊंट मध्ये पाहिजे तर तुम्हाला देणं पण जास्त आहे. आमेन. त्याच्यामुळं तुमचं देणं कधी पण कमी नसलं पाहिजे, सगळ्यात पुढं पाहिजे. आमेन. त्यासाठी आपण अजून एक वचन बघूया. स्तोत्रसंहिता 126 वचन 5 ते 6. त्याच्यामध्ये आपण बघूया की देणं काय असतं, कसं केलं पाहिजे. स्तोत्रसंहिता वचन 1 अध्याय 126 वचन 5 आणि 6. जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंड्या घेऊन येईन. राईट. जसं आपण स्टार्टिंगलाच म्हटलो की तुमची पेरणी करणं तुमच्या नेत्रांना आणलं पाहिजे. जर तुम्ही कोणची गोष्ट जर सो करताय तर तुमचे अश्रू आले पाहिजे, एवढी ती पेरणी पाहिजे. म्हणजे तुम्ही जर एखाद्याला पैसे देताय, जर तुम्ही सो करताय, जर ऑफरिंग देताय आणि तुमच्या खिशात फक्त 100 रुपये आणि तुम्हाला ते जायला तर तुम्हाला ते खर्च करायचे, पण तुम्ही ते 100 रुपये पण जर सीड म्हणून सो करताय देवाच्या राज्यात, तर ते तुमची खरी ऑफरिंग आहे. जर रडताय त्या गोष्टीसाठी, ते गोष्ट दिली म्हणून, तर ती तुमची खरी ऑफरिंग आहे. जशी हन्ना रडली, तिचा तो एकुलता एक पुत्र होता तरी त्याने तो दिला. तसंच आपला पिता जो आहे त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, येशू. मग त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन झालं, त्याच्यामध्ये वाढ झाली. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही ऑफरिंग किंवा तुमचं टाईट असतं किंवा काय पण असू द्या, जे तुम्ही सो करता ते तुमच्या अश्रूंना आणलं पाहिजे, त्याच्याद्वारे तुमचे अश्रू आले पाहिजे, तेव्हा तुमचं जॉय तुमच्या सोबत राहील. आमेन. त्याच्यामुळेच आपण अजून एक वचन बघूया. पहिला क्रोनिकल त्याचा 29:6. पहिला इतिहास त्याचा 29:6. पहिले इतिहास याचा 29वा अध्याय वचन 6. तेव्हा पितृकुळाचे प्रमुख व इस्रायलांचे वंशांचे सरदार, सहस्त्रपती, शतपती आणि राजाच्या घरचे कारभारी यांनी स्वेच्छेने देणग्या दिल्या. म्हणजे इथं जे लिहिलेले की तेव्हाचे जे ऑथराइज पर्सन आहे, ते मोठे लोक आहे, ते पण ते सोविंग करत होते. बरोबर आहे. कारण की त्यांना माहिती की सोविंगचा अर्थ काय. पण आपण जर आजचे लोक जर बघितले, त्यांना सोविंगचा अर्थ माहिती असून पण, पेरणी करायचं खरा अर्थ माहिती असून पण ते पेरणी नाही करत. त्याची जर आपण तिथं वाचलं, जर ते लोक सो करतात मग त्याच्यानंतर त्यांना अजून प्रॉस्पेरिटी येते. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपली प्रॉस्पेरिटी जर अजून आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला अजून सो करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आज आपण जे पॉईंट घेतलं किंवा जे मुद्दा बघितला, जो टॉपिक बघितला, तो होता सोविंग, पेरणी करणे. त्याच्यामुळे जर आता तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जर एक गोष्ट थांबलेली एका ठिकाणी, जर तुम्हाला ती रिलीज करायची, तुम्हाला सो करणं गरजेचं आहे, तुम्हाला पेरणी करणं गरजेचं आहे. आमेन. मला माहिती आहे आजचं वचन तुम्हाला समजलं असेल असं मी होप करतो. आणि आता आपण प्रार्थना करूया. जे काही आपण आज वचन बघितलं की पेरणी काय करायची, का करायची, किती करायची आणि कुठं करायची, आणि पेरण्याद्वारे काय होतं. आमेन. तर आपण त्यासाठी आज प्रार्थना करूया. चला आपण प्रार्थना जाऊया. धन्यवाद 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 तो प्रभु. प्रहालिखा मासिहा दखो पारेखा मामा महालिफा जिहा दखो लाखा बाबा हा सहा दखो मारिटने मिहिम. हो द्या परमेश्वरा प्रभु,
प्रभू आम्ही जसं परमेश्वर हे तुझं वचन परमेश्वर आज ऐकलं परमेश्वरा. परमेश्वर जेवढे लोकांनी परमेश्वर हे वचन ऐकले परमेश्वर भक्ती बघितले परमेश्वरा, हो दे परमेश्वर आज त्यांचे हृदय प्रभू पेरणी करण्यासाठी परमेश्वर उघडले जाऊ दे परमेश्वरा. हो प्रभू तुझं वचन सांगतं प्रभू द्या म्हणजे दिले जाईल परमेश्वर. हो प्रभू तुझी इच्छा आहे की प्रभू आम्ही देणारे बनावा परमेश्वरा. हो प्रभू हो दे परमेश्वर या लोकांना तू देणारे बनव परमेश्वरा. प्रभू हो दे प्रभू या लोकांनी परमेश्वर तुझ्या मुलांनी प्रभू अजून राष्ट्रांना परमेश्वर द्यावा आणि प्रभू अजून त्यांनी प्रभू प्रॉस्पेरिटी मध्ये चालावा आणि परमेश्वर अजून प्रभू त्यांनी धनवान व्हावा. प्रभू हो दे तुझी खरी धनवंता परमेश्वरा जी स्वर्गातून आहे परमेश्वरा ती त्यांनी बघावं. हो प्रभू धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभू मी प्रार्थना करतो प्रभू त्यांच्या हातांना मी ब्लेस करतो परमेश्वरा. जे काही काम ते करत असेल परमेश्वरा त्यांच्या वर्कला मी आज ब्लेस करतो प्रभू. त्यांच्या मुलांना ब्लेस करतो. हो दे परमेश्वरा यांची प्रॉस्पेरिटी अजून वाढल्या जाऊ दे परमेश्वरा. त्यांची प्रभू अजून प्रभू त्यांनी लँड विकत घ्यावा परमेश्वरा. अजून पैसा प्रभू त्यांच्याकडे यावा असं प्रभू प्रार्थना करतो परमेश्वरा. हो प्रभू त्यांना तू अजून पैसे देतोय आणि परमेश्वर अजून जागा आणि प्रभू अजून प्रॉस्पेरिटी तू देतोय परमेश्वरा. प्रॉपर्टी त्यांची अजून वाढवतो त्याचे धन्यवाद देतो परमेश्वरा. हो प्रभू हो दे परमेश्वर अजून प्रॉपर्टी त्यांच्याकडे येऊ दे परमेश्वरा आणि प्रभू त्यांना अजून धनवान तू कर परमेश्वरा. तू केलंस त्याचे धन्यवाद देतो परमेश्वरा. हो प्रभू धन्यवाद देतो प्रभू. मी त्यांना ब्लेस करतो आणि त्यांना प्रभू प्रॉस्परस म्हणून जाहीर करतो प्रभू. धन्यवाद देतो प्रभू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणतोय आमेन. आता जसं मी प्रार्थना करत होतो पवित्र आत्मा सुचवतोय की एक जण भाव्य त्याला लँड भेटते, त्याला जागा भेटते आणि ती जागा अचानक त्याच्याकडे येणार आहे. त्याच्यासाठी तो सरप्राईज असणार आहे की एवढे पैसे कुठून अरेंज झाले त्याला पण नाही माहिती, पण ते आज लवकर त्याच्या नावावर होते आणि त्याची प्रॉपर्टी वाढणार आहे येशू ख्रिस्ताच्या नावावर. सायनिंग आउट प्रॉफिट संकेत.